न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी आणि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अवघ्या 2 महिन्यांपूर्वी थाटामाटात सुरू करण्यात आलेला बहुचर्चित मिसिंग लिंक प्रकल्प पहिल्याच मोठ्या पावसाळ्यात प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा बळी ठरला आहे। आज पहाटेच्या सुमारास मिसिंग लिंक वरील दुसऱ्या बोगद्याच्या एक्झिट पॉइंट जवळ भीषण दरड कोसळल्याने खंडाळा घाटातील दोन्ही बाजूंची वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव पूर्णतः बंद करण्यात आली आहे। प्रत्यक्षदर्शींचा पुरावा आणि संताप। महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी या घटनेचा थरारा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केलाय। हा रस्ता लोकांचा वेळ वाचवण्यासाठी केला की लोकांचा जीव घेण्यासाठी, असा संतप्त सवाल प्रवाशांनी उपस्थित केलाय। सुदैवाने ज्यावेळी दरड कोसळली त्यावेळी तिथून कोणतेही वाहन जात नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे। मात्र 70,000 कोटीपेक्षा जास्त खर्च करून बांधलेल्या या हायवेवर उद्घाटनानंतर अवघ्या 2 महिन्यातच ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याचं समोर आलंय। या निकृष्ट दर्जाच्या कामाला जबाबदार कोण? सरकार, संबंधित अधिकारी की कंत्राटदार? असा संतप्त सवाल आता जनतेतून विचारला जातोय। पुणे जिल्हा पूर्णपणे पूरमय, जनजीवन विस्कळीत। गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार आणि संततधार पावसामुळे संपूर्ण पुणे जिल्हा जलमय झालाय। नद्या, नाले आणि ओढे ओसंडून वाहत असून अनेक सखल भागात पाणी साचलंय। हवामान विभागाने पुण्यासाठी रेड अलर्ट जारी केलाय। न्याय क्रांती न्यूज तर्फे जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना जाहीर आव्हान। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी न्याय क्रांती न्यूजच्या माध्यमातून सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। अत्यंत गरज असेल तरच बाहेर पडा। नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे किंवा प्रवास करणे टाळावे। पर्यटन स्थळावर जाणे टाळा। मावळ, लोणावळा आणि घाटामधील धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटनासाठी जाणे पूर्णपणे टाळावे। नद्या नाल्यांपासून दूर राहा। पूरग्रस्त भागातील पूल किंवा रस्ते ओलांडण्याचा जीव घेणा प्रयत्न करू नका। शाळांना सुट्टी। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत। प्रशासन आणि हायवे पोलीस सध्या युद्ध पातळीवर ढिगारा उपसण्याचे काम करत असून परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत मुंबई पुणे प्रवास पूर्णपणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।